या ठिकाणी आम्ही लाईन मध्ये थांबलोत आणि राईट साईडनं गाड्या पुढे जात आहेत. तर अशा प्रकारे गाड्याच घेऊन पुढे गेलात तर आम्ही आहे तिथंच थांबणार ना. मग हे लोक पुढे जाणार आणि परत लाईन मध्ये येणार आणि ट्रॅफिक जाम अजून जास्त करणार. इधर से लेके जाओगे तो ट्रैफिक होगा कि नहीं होगा? उधर पे उतरना है, कैसे उतर लेगा मैं? हाँ भाई तुम भी ना आगे जाम है पूरा. ले लो पीछे ले लो थोड़ा. टर्न नहीं बैठेगा पीछे ले लो. अरे टर्न नहीं बैठेगा भाई, पीछे ले लो. घे पाठीमागे. अरे नहीं बैठेगा भाई गाड़ी, कैसे ले लो भाई? टर्न बैठेगा क्या? पीछे ले लो गाड़ी तुम्हारा, पीछे ले लो पीछे ले लो. ओ भाऊ थांबा की थोडं, कुठे चालल्यात? थांबा की जरा. जे चुकीचं त्याला बोलताय का तुम्ही? हे इकडून आले त्याला बोलता का? चुकीच्या नाही बोलायची दम तुमच्यात. जो चुकीचा त्याला नाही बोलायला दम. हे गेले मागे भाऊ, घे मागे जाऊ दे. घासन गाड़ी नहीं बैठेगा गाड़ी उधर, पीछे ले लो गाड़ी. नहीं बैठेगा भाई गाड़ी, पीछे ले लो. नहीं हटाएगा तुम, नहीं हटाएगा तुम, नहीं गाड़ी नहीं हटाएगा तुम. किधर से निकलेगा गाड़ी? तुम इधर क्यों आए हो? लेकिन दूसरी साइड में क्यों आए हो तुम? ये तुम्हारी साइड है क्या? ये तुम्हारा साइड है क्या? ये बोलो मेरे को, ये तुम्हारा साइड है क्या? सुबह तुम हम धंधा करने के लिए नहीं क्या निकले? हम लोग एडजस्ट करें, तुम लोगों को जाना इधर से ना. यार तुम किधर गाड़ी किधर कटेगा मेरे को बताओ ना. गाड़ी रोड के नीचे उतरू क्या मैं? मेरा गाड़ी रोड के नीचे उतरा हो क्या मैं? हाँ तुम्हारे लिए हमारा गाड़ी नीचे उतारते हम लोग. आप आ जाओ इधर से. सकाळी मी फार संतापलो होतो या लोकांवर. काय माहिती आहे का, तर हे दुसऱ्या साईडने समोर जात होते. ठोकले पाहिजेत बांबून. आम्ही थांबलो होतो बरोबर याच्यामध्ये लाईनमध्ये पुढे जाण्यासाठी आणि हे लोक राईट साईडने पुढं गाड्या घेऊन जात होते. तर तिथं मी म्हटलं की आता इथून पुढं जाणं शक्यच नाही आहे, का तर समोर पण गाड्या काही गेलत्या आणि मग मी नंतर काही गाड्या अडवल्या. मला युटर्न पण घ्यायचा होता, तर युटर्न घेतला मी. आणि युटर्न घेताना देखील मला युटर्न देखील घेता येत नव्हतं. हे असं बघा, डबल लाईन करून जिथं नाही तिथं ओव्हरटेक करतील लोक. समोर दिसतंय की लाईन लागली तरी देखील ओव्हरटेक करून पुढे जातील. नंतर आता बघा, मी माझ्या लाईनमध्येच वळण घेतोय, सावकाश वळतोय मी. आता माझी गाडी वळते असं पाहिल्याच्या नंतर समोरून बघा, आता एक नेक्सॉनवाले मॅडम होत्या त्या, तर कसं माझ्या साईडमधून वळण घेत आहेत. अरे नका ना वळण घेऊ, अशा ठिकाणी नाही वळलं पाहिजे. आपल्या साईडने वळा, थोडंसं थांबा, घाई करू नका. आता विनाकारण अडकल्या गेल्या ना, त्या पण अडकल्या गेल्या आणि मी देखील अडकलो गेलो. आता याच्यामध्ये मी माझ्या बाजूला बरोबर थांबलेलो आहे आणि त्या मात्र माझ्या बाजूला गाडी घेऊन आल्यात आणि तिथं मग मी देखील ब्लॉक केलंय, का तर पाठीमागच थोडंसं मी परेशान झालेलो होतो. अरे भाऊ, मग त्यांना कळत नाही का स्वतःच्या साईडनी चालवायच्या गाड्या? गाडी कशी जाणार आहे पुढे?
गाडी कशी जाणार आहे पुढं? तुम्ही मला बोलता, तिला बोला ना तुम्ही, तिला बोला बरं. इकडे कसं काय टाकली विचारा ना तिला. गाडी इकडे कसं काय टाकली विचारा की तिला. हा, सगळ्या जणांनी काय ऍडजस्ट करत राहायचं का? या ठिकाणी देखील रिक्षावाले भाऊ मलाच म्हणत होते की तुम्हीच मागे सर. पहिलं तुम्ही पण मला बोला, तुम्ही पण तिकडून जाताय रॉंग साईडनी. राहू दे जरा, होऊ दे थोडीशी ट्रॅफिक, लागू द्या वेळ. हा, नाही नाही लागू द्या वेळ, आता नाही वेळ लागणार त्यांना चुकीच्या साईडने जाताना. आता या ठिकाणी एक वयस्कर माणूस मला सांगत होता जाऊ द्या म्हणून मी थोडीशी गाडी पाठीमागे घेतली. थांब थोडं, तू थांब जरा. आणि त्याच माणसाचा ड्रायव्हर पुढे गाडी घेत होता, मला देखील जाऊ देत नव्हता.